घनसावंगी मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर हिकमत उडान यांच्या प्रचार पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी आमदार छत्तीसगडचे व घनसावंगी तालुक्याचे भाजपचे डॉक्टर निरीक्षक गौतमजी गोलछा यांनी सांगितलं की यावेळेस घनसावंगी तालुक्यात भगवा फडकेल याच्यामध्ये कुठलीही शंका नाही। यावेळी उपस्थित डॉक्टर हिकमत दादा उडान, सुनील बापू आर्दण, सर्जेराव जाधव, रामेश्वर भांदरगे, बाबूराव खरात, अंकुश बोबडे, गोविंद ढेंबरे, कैलास शेळके, फारुखभाई पठाण, अशोकराजे जाधव, रमेश काळे, बाळासाहेब बहिर, सुरेश उगले, एकनाथ राठोड, जयराम मिसाळ, रघुनाथ सुसे, योगेश ढोणे, प्रकाश गहिरे, अर्जुन माळुदे, अमोल काळे, कल्याण अण्णा मते यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे। काय काम करायचं, ज्या पद्धतीने या बूथ कमिटीची संकल्पना त्यांनी रुजवली आणि त्याची अंमलबजावणी केली, ती अंमलबजावणी इतर कोणत्याही पक्षाला कधी जमली नाही। आम्ही सांगतो, आम्ही खूप प्रयत्न केला की जी भारतीय जनता पक्षाची संकल्पना आहे बूथ कमिटी, ती दिसायला खूप चांगली आहे की प्रत्येक पानाला एक माणूस द्यायचा, मग त्याच्यात किती 25 नावं असतील, 25 नावं आलं म्हणजे 5च घरं आहेत, मग या 5च घरांशी या माणसाने संपर्क करायचा। हे आपल्याला कागदावर जरी खूप चांगलं वाटत असलं, बरोबर वाटत असलं, परंतु ज्यावेळेला आपण अंमलबजावणी करतो तर त्यावेळेला यामध्ये खूप अडचण आहे। परंतु भारतीय जनता पक्षाने अतिशय सक्षमपणे ही अंमलबजावणी करून दाखवली आणि 2014 पासून ते 2024 पर्यंत भारतीय जनता पक्षाचं जे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे यश आहे, त्या यशामागचं खरं कारण आहे बूथ कमिटी। कारण लोकशाहीचा आत्मा, तर लोकशाही जिथून फुलते तो बेस बूथ आहे, आणि तो बूथ जर तुमचा पॉवरफुल असेल तर तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही। हे भारतीय जनता पक्षाने मागच्या 10 वर्षामध्ये वारंवार सिद्ध केलेलं आहे। हे सगळे बूथ प्रमुख प्रशिक्षित आहेत, त्यांना बऱ्याच वेळेला प्रशिक्षण दिलेलं आहे, कशा पद्धतीने आपण काम करायचे, पन्ना प्रमुख कसे निवडायचे, शेवटच्या मतदारापर्यंत कसं पोहोचायचं, त्यांना मतदान केंद्रापर्यंत कसं आणायचं, ही सगळी या सगळ्या गोष्टीचं आपल्याला योग्य ते प्रशिक्षण दिलेलं आहे। फक्त दुर्दैव हेच आहे की फार आपण उशिरा जोडला, जसे मागच्या निवडणुकीमध्ये आपण सोबत होतो, पण हेच जर 10-15 दिवसापूर्वी, कारण मला तिकीटच खूप उशिरा मिळालं, पुन्हा तिकीट कोणी मागं घ्यायचं यासाठी आमचे 4-5 दिवस गेले, ते काही झालं नाही, आणि मग शेवटी आपल्याबरोबर माझा काही संपर्क होऊ शकला नाही। हेच जर 10-15 दिवसापूर्वी झालं असतं तर तुमचं जे प्रशिक्षण आहे त्याचा पूर्ण फायदा या निवडणुकीमध्ये आपल्याला घेता आला असता। परंतु काही हरकत नाही, अजूनही 4-5 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत। त्या 4-5 दिवसामध्ये सुद्धा आपण सर्व बूथ प्रमुखांनी, आमच्या शिवसैनिकांच्या बूथ प्रमुखांच्या सोबत राहून आपण त्यांना सहकार्य करावं आणि ही निवडणूक जिंकण्यामध्ये आपला सहभाग असू द्यावा। हे सगळं करत असताना भारतीय जनता पक्षाच्या बूथ प्रमुखांना असं कधीही कुठेही वाटू देऊ नका की आम्ही फक्त शिवसैनिकांच्या बूथ प्रमुखांचीच काळजी घेतो, त्यांनाच जास्त महत्त्व देतो। ज्याप्रमाणे आम्ही शिवसेनेच्या बूथ प्रमुखांना जपतो, त्याच पद्धतीने आम्ही भारतीय जनता पक्षाच्या बूथ प्रमुखांना सुद्धा जपणार आहोत, तेवढीच त्यांची काळजी आपण घेणार। महायुतीच्या संदर्भात बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की आज आपली महायुती आहे। या महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत। निवडणुकीपुरतं हे 3 पक्ष एकत्र राहतात आणि निवडणूक झाल्यानंतर, आता मी शिवसेनेचा आहे, निवडणूक झाल्यानंतर मी माझी स्वतंत्र चूल मांडतो आणि भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा यांना वाऱ्यावर सोडतो। ही फार मोठी भावना लोकांमध्ये असते, परंतु आज या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना एक शब्द देतो की ही महायुती पुढच्या 5 वर्षासाठी असेल। महायुतीच्या विजयामध्ये जितका शिवसेनेचा हातभार आहे, तितकाच बाकी दोन्ही पक्षांचा हातभार आहे, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा हातभार आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये ज्या ज्या काही निवडणुका होतील, मग त्या पंचायत समिती, जिल्हा परिषदची निवडणुका असतील, नगरपंचायतच्या निवडणुका असतील किंवा कुठल्याही निवडणुका असतात, त्यामध्ये आपली युती कायम असतात। समसमान जागेचं वाटप आपल्याला करण्यात। दुसरी गोष्ट की आपल्याला जी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळी कामं मिळत असतात, मग त्यात ग्राम पातळीवरची कामं असतात, 25-15ची कामं असतात,
DPDC मध्ये कामं असतात किंवा राज्य पातळीवरची वेगवेगळी कामं असतात। ही कामं सुद्धा फक्त शिवसेनेच्या लोकांना न देता आपल्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना समान पद्धतीने आपण देऊन त्यांना न्याय देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। बऱ्याच लोकांची भाषण झाली, बराच उशीर झाला। माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की मी सुरुवातीलाच सांगितलं की तुमचा आणि आमचा DNA एक आहे। मी निवडून आलो काय, बापू निवडून आले काय, एकच गोष्ट आहे। आपण सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार आहे अशा पद्धतीने पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये काम करावं। 20 तारखेला धनुष्यबाणाच्या बटन दाबण्यासाठी आपणही दाबावं आणि हे दाबण्यासाठी इतरांनाही प्रवृत्त करावं अशी विनंती मी आपणास करतो। जय हिंद, धन्यवाद।